सकल ओबीसी समाज जिंतूर तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा असल्याच्या बाबत तहसीलदार जिंतूर यांना निवेदन देण्यात आले। मौजे वडेगोद्री येथे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सकल ओबीसी समाज जिंतूर यांच्या वतीने जाहीर पाठिंबा असल्याबाबत तहसीलदार जिंतूर यांना दिले निवेदन। मौजे वडेगोद्री येथे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू केले आहे। या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सध्या महाराष्ट्रात ओबीसी व मराठा आरक्षण हा ज्वलंत प्रश्न आहे। सरकारने सगळे सोयरेबाबत 26 जानेवारी 2024 रोजी तयार केलेला मसुदा ओबीसी प्रवर्गावर अन्यायकारक आहे। त्यातूनच जातीच्या मूळ पुराव्यावर खडाखोड करून जवळपास 54 लाख कुणबी प्रमाणपत्राचे शासनाकडून वाटप करण्यात आले आहे। त्यामुळे सदर आंदोलनावर तातडीने तोडगा काढावा, अन्यथा जिंतूर तालुक्यातील ओबीसी समाज लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार असल्याचे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे। जालना आंदोलन न्यूज साठी प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट। पक्ष गेला चुलीत, नेता गेला चुलीत। काल सुद्धा आपले आदरणीय जे दैवत आपण मानतो छगनरावजी भुजबळ आणि गोपीनाथरावजी मुंडे यांच्या सुकन्या पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा भेट दिली, त्यांनी सुद्धा खंत व्यक्त केली आणि धनंजय मुंडे सुद्धा यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट देऊन पाठिंबा जाहीर केलेला आहे। मित्र, कळकळीचं नम्र आवाहन करतो, आपण या लोकसंख्येत 76% असून सुद्धा आपली कोणी दखल घेत नाही। सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाईट हे वाटलं की ज्या वेळेला पहिल्यांदा राजाचा जन्म व्हायचा तो गडीवर किंवा किल्ल्यावर व्हायचा आणि पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मतातून आपल्याला राजाचा जन्म झाला, तो आमदार आणि खासदाराच्या रूपानं। काल आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या आमदारांनी खासदारांनी फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पत्र दिलं, ओबीसीचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी पत्र दिलेलं नाही। तुम्ही अजूनही जागा व्हा, तुम्ही ज्या आमदाराला मतदान दिलं, ज्या खासदाराला मतदान दिलं ओबीसीनं, त्याची मात्र अवहेलना करण्यात आलेली आहे। तुम्ही 70% असून जर तुम्ही कोणी हिशोबात धरणार नसेल तर तुम्हाला जागा व्हावं लागणार आहे। आपल्याला तोंडाला काळं लागण्याची वेळ आलेली आहे। म्हणून कुठल्याही लोकप्रतिनिधीला ओबीसीचा धाक राहिलेला नाही, सरकारला धाक राहिलेला नाही। आपला धाक जर जमवायचा असेल तर विद्यमान तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण महामहिम मुख्यमंत्री आणि या राज्याचे राज्यपाल यांना आमचं निवेदन द्या की सगळ्या सोयरे आरक्षणात आपण कुठलेही येता कामा नये। वडीगोद्री येथील होत असलेल्या उपोषणाला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी इथे आम्ही सारे जमलेलो आहोत। माननीय लक्ष्मण हाके आणि त्यांच्यासोबत जे बसलेले उपोषणाला आहेत नवनाथ वाघमारे यांना आम्ही जिंतूर तालुक्यातील सर्व ओबीसी निश्चितपणे त्यांच्या आंदोलनामध्ये वेळोवेळी सहभागी होऊ। त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी वेळप्रसंगी अजून तीव्र आंदोलन जर करायची वेळ असेल निश्चितपणे आम्ही ते आंदोलन करू आणि संविधानिक पद्धतीनं जे उपोषण चालू आहे, ज्या मागण्या आहेत आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता कोणत्याही समाजाला कितीही आरक्षण दिलं तरी याच्याबद्दल आम्हाला काही आक्षेप नाही। ओबीसीला आरक्षण मिळावं या कारणास्तव ते उपोषणाला बसलेले असताना आज सरकारनं त्याची दखल सुद्धा घेतलेली नाही। ज्या गांभीर्यानं सरकारनं त्यांच्याकडे बघायला पाहिजे, ओबीसी आरक्षणाकडे बघायला पाहिजे। जर कुणी उपोषणाला बसलं तर सरकारची हीच भूमिका पाहिजे की कुणीही उपोषणाला बसलं तर त्यांच्याकडे समान नीतिमत्तेनं बघितलं पाहिजे। पण आज आम्ही बघतोय ओबीसी बांधव जे बसलेत आमच्या उपोषणाला आमच्या आरक्षणासाठी, तर त्यांच्याकडे सरकार तेवढं गांभीर्यानं बघत नाही। पण आज ओबीसी समाज जर आमचा गप्प राहिला तर नक्कीच उद्या आमच्यावर एवढी अवघड वेळी एवढ्या बहुसंख्य समाज आमचा ओबीसी समाज असून सुद्धा आम्हाला आरक्षणापासून दूर ढकलल्या जात आहे। असं जर होत असेल तर हे आम्ही अजिबात स्वीकारणार नाही। आज आम्ही जे शांततेनं निवेदन दिलं, लवकरच आज आम्ही बघतोय फक्त पुरुष मंडळी इथे, पण जर आमचं आरक्षण असंच बघत असेल पुढे तर आम्ही नक्कीच जास्तीत जास्त संख्येनं महिला आम्ही रोडवर येऊ, रस्त्यावर येऊ, लेकरं बाळं घेऊन येऊ आणि जेव्हा एखादी महिला एखादी लढाई जर हातात घेत असेल तर ती लढाई नक्कीच जिंकल्याशिवाय राहत नाही।